महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राला खूप मोठा शाप आहे असं का म्हटलं जातं? कारण की खूप मोठे मोठे नेते जे जनतेसाठी झटायचे त्यांची अचानक होणारी एक्झिट. विलासराव देशमुख यांचं निधन 14 ऑगस्ट 2012 रोजी झालं. जेव्हा यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं वय 66 वर्ष होतं. त्यांना गंभीर आजार झाला होता आणि यामुळे त्यांचं निधन झालं. हे महाराष्ट्राचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिले होते आणि त्यांच्या विकास कामाची पाडे आज देखील लातूरची जनता वाचते. नंतर गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं निधन 3 जून 2014 रोजी झालं. यांचं वय तेव्हा 64 वर्ष होतं आणि यांचं निधन कार अपघातामध्ये झालं. दिल्लीमध्ये त्यांच्या कारचा अपघात झाला होता आणि यामध्ये त्यांचं निधन झालं होतं. भाजपचे ज्येष्ठ नेते होते. लोकांशी जनसंपर्क, लोकांशी जोडलेलं नातं, लोकांशी नाळ जोडलेला नेता म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची ओळख होती. आर पाटील साहेब, आबा पाटील यांचं निधन 16 फेब्रुवारी 2015 रोजी झालं. तेव्हा त्यांचं वय फक्त 56 वर्ष होतं. निधनाचं कारण होतं त्यांना झालेला कर्करोग. ते देखील महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री होते. स्वभाव, साधेपणा आणि प्रामाणिकपणाचा नेता म्हणून त्यांची ओळख होती. आणि आत्ता नुकतंच झालेलं अजितदादा पवार यांचं अपघाती निधन. विमानाची लँडिंग होत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राला पोरकं केलं. अशा मोठ्या नेत्यांच्या जाण्याने जी जनतेसाठी झटायची, त्यामुळे लोकांचं असं म्हणणं झालं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राला लागलेला हा एक लय मोठा शाप आहे. तर तुमचं या सर्व घटनेवर काय म्हणणं आहे मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा.